बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे गोरखनाथ राठोड यांनी 15 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती। या उपोषणस्थळी आमदार संजय केनेकर यांनी भेट देत उपोषणकर्ते सरकार यांच्यात मध्यस्थी करत 10 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत 24 आणि आज जे आमदार साहेबांनी त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडण्यात आले, काय प्रमुख मागणी आहे आपल्या समाजाची? सर्वप्रथम संजय केनेकर साहेब इथं आले, आमच्या उपोषणाची दखल घेतली, त्याबद्दल त्यांचा आभार। आणि बंजारा समाजाला एसटी कॅटेगरी मधून आरक्षण हे भेटलंच पाहिजे, कारण तुम्ही एका समाजावर न्याय करू शकता आणि दुसऱ्या समाजावर अन्याय ते करू शकत नाही। कारण आम्ही गाव खेड्यापासून खूप दूर तांड्या वस्ती जवळ राहतो, कारण आमच्या हाल अपेक्षा आहे आमच्या आई वडिलांनाच माहित आहे। कारण आमच्या तांड्याजवळ अजून रोड पण झालेली नाही, अजून आमचे तिथे लेकरं लहान लेकराला 6 वर्षाच्या बाळाला पाठीवर घेऊन आमचे आई वडील हे ऊसाच्या कांड्या तोडायला जातात आणि खूप हाल अपेक्षा आमच्या समाजाच्या झालेल्या आहे। कारण आम्हाला वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब आणि एसटी मध्ये येतो आणि आम्ही कर्नाटकामध्ये शेड्यूल कास्ट एससी मध्ये येतो आणि इथंच आम्ही ओबीसी आणि अदर बॅकवर्ड क्लास इथं येतो। तर इथंच का आमच्यावर अन्याय? तर वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन ही माननीय दखल घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर लवकर इम्प्लिमेंटेशन करावं ही आमची नम्र विनंती। जय शिवालाल। महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन चालू आहे, युवक युवती रस्त्यावर आंदोलन करताय, पुढची भूमिका काय असणार युवकांची? पुढची भूमिका नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की आता लगेच आमच्या त्या दादांचं उपोषण 11 दिवसात त्यांची भेट घेऊन जर त्यांनी काही नंतर त्याच्यावर काही आश्वासन नाही घेतलं तर नक्कीच आम्ही हे तर मराठवाड्याची राजधानी आहे इथं छत्रपती संभाजीनगर, नक्कीच याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राची राजधानी आझाद मैदान गाठणार नक्कीच लवकर आणि महाराष्ट्राचे युवक थांबणार नाही। आता तुमचं नाव? करण भारत राठोड, हिंगोली जिल्हा। अखेर तुमची शिष्टाई कामाला आलेली आहे, तुमचं ऐकून त्यांनी उपोषण सोडलंय। समाजाच्या बऱ्याचशा भावना आहेत, सरकारकडून मागण्या आहेत, कशा पूर्ण करणार? निश्चितपणे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच खऱ्या अर्थानं राज्यातल्या गोरगरिबाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांच्या अपेक्षा जागी झाल्या आहेत की न्याय मिळू शकतो तर फक्त देवेंद्रजींच्या काळातच मिळू शकतो। आणि न्याय देण्यासाठी जी खऱ्या अर्थानं लढाई न्याय मागण्यासाठी सकल बंजारा समाजाने चालू केलेली आहे, निश्चितपणे यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे। आज 6वा दिवस आहे, 15 तारखेपासून सकल बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आणि इतर मागण्यासाठी गोरख राजपूत राठोड आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांनी 6वा दिवस झाला, त्यांनी पाणीसुद्धा घेतलं नव्हतं। निश्चितच हा मराठवाड्यातला लढाऊ नेता आहे आणि हा लढाऊ नेता निश्चितपणे ही लढाई त्यांच्या दृष्टीदेखत यशस्वी करेल आणि त्यामुळं तो लढाऊ नेता कुमकुवत होऊ नये म्हणून सर्व बंजारा समाजाच्या त्यांच्याबरोबरच्या साथीदारांना मी विनंती केली की निश्चितपणे मी तुमची सकारात्मक चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर घडवून आणतो, आपण हे उपोषण मागे घ्यावं, आपल्या मागण्यावर सरकार गांभीर्याने विचार करेल आणि आपण रस्त्यावर उतरण्याच्या जी सरकारबरोबर सकारात्मक चर्चेमध्ये बसावं, भाग घ्यावा आणि समस्याने हा प्रश्न सोडवावा ही विनंती करून त्यांना खरं तर त्यांच्या तब्येती ही दिवसेंदिवस खालवत होती। मला डॉक्टरांनी सांगितलं, निश्चितपणे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज आलो की कुठंतरी समाजाला वेगळं वळण लागू नये, यांच्या तब्येती जी प्रकृती आहे ती चिंताजनक होत होती आणि त्यामुळे समाजाला कुठंतरी वेगळं वळण मिळू नये या भूमिकेतून मी आज त्यांना विनंती करायला आलो। त्यांनी माझी मागणी केली, परवाच एअरपोर्टवर सकल बंजारा समाजाच्या गोरख राजपूत राठोड आमरण उपोषण करताय म्हणून काही मंडळी मुख्यमंत्र्यांना ही भेटली आणि निश्चितपणे त्यावेळेसही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली। हेच मी त्यांना सांगायला आलो की जर सकारात्मक चर्चा होत असेल तर तुम्ही याला वेगळं वळण देऊ नका, ही भूमिका घेऊन मी आज त्यांचं उपोषण त्यांनी खरं तर मान्य केलं आणि निश्चितच त्यांना सरकारकडनं खात्री आहे आणि म्हणून त्यांनी आज उपोषण सोडलं।